पण जास्त वरती गेल्यानंतर शेंगा काढता येणार। दादूचा आणि फोंडेजींचं काहीतरी चाललेलं आहे। खूप सारे पपई आलेले आहेत। प्रणाम शतकोटी प्रणाम। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आता वाजले सकाळचे 7 आणि काल आम्ही तुलसी विवाह लावलेला। तर श्रीकृष्ण भगवान आणि तुलसी माता टेरेसवरतीच आहेत, तर त्यांना आता घेऊन येते, नंतर पूजा अर्चना करते। तर या इथं मी तांदूळ घेतलेले आहेत पक्ष्यांसाठी आणि हे पण घेऊन जाते वरती। चला, तर भाभीने पूजा केलेली। आय थिंक बघा सूर्यनारायणाचं दर्शन होते मागून। हे भगवंता गोविंदा प्रणाम शतकोटी प्रणाम। तर रात्रीची पूजा आमची अशी आहे। काही सामान आम्ही उचलून घेऊन गेलेलो घरी, तर तुळशी माता आणि गोविंद इथं आहेत, यांची पूजा करून घेऊन जातो। मी पाणी सुद्धा आणलेलं आहे आता, आणि थोडेसे तांदूळ श्रीकृष्ण आणि तुळशी मातेवर व्हायचे आणि त्यांना उठवायचं आणि मग घरी घेऊन जायचं। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। आज आभाळ आल्यामुळे असं वातावरण दिसत आहे सुंदरसं। मी मैत्रिणीला आवाज दिलेला आहे, तर ती आल्यानंतर आम्ही श्रीकृष्णाची पूजा करून घरी घेऊन जातो। आज भाभी पण आलेल्या आहेत। उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज, हे तुलसी माता उत्तिष्ठ उत्तिष्ठ। तर आता हे दोघांना असं हलवायचं आणि मग जाताना घरी घेऊन जाते। आता हे सगळं अगोदर ही पूजा काढते। चला गोविंद आपल्या घरी। भाभी त्यांच्या गोविंदाला घेऊन चाललेले आहेत। चल आता हे फोंडेजींना पाठवते तुलसी माता आणि बाकीचं साहित्य घेण्यासाठी। गोविंदांना इथं ठेवते, त्यानंतर पूजा करते। फोंडेजी या इथं देवाची पूजा करत आहेत। श्रीकृष्णाचे कपडे बदला फोंडेजी। आणि मी या इथं स्वयंपाक करत आहे। स्वयंपाकामध्ये मी आज मेथीची भाजी बनवणार आहे। पालकाच्या गरगटासारखी पातळ भाजी बनवणार आहे मेथीची। त्यासाठी मी मेथी अगोदर शिजवून घेणार आहे थोडीशी, त्यानंतर कांदा टोमॅटो मसाला वगैरे टाकून छान असा पालक सारखा गरगट्टा बनवणार आहे मेथीच्या भाजीचा। तर आज मी भाकरी बनवणार आहे। भगवान को आज क्या प्रसाद चढ़ाया है? देवाला नैवेद्य दही भाताचा ठेवलेला आहे आणि खडी साखर आहे। अरे असं कारण आज लसणाचं बनवलेलं आहे ना, आणि लसणाचा भोग मी देवाला देत नाही कधीच, तर म्हणून आम्ही आज दही भाताचा नैवेद्य ठेवलेला आहे देवासाठी। मी आणि फोंडेजी या इथं जेवण करतो आहे आणि ही मेथीची भाजी आहे। मेथीची भाजी बघा। ओ माय गॉड, आणि वास खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहते। अरे मग तर आणि भेंडी सुद्धा बनवलेली आहे मस्त छान। फोटोचे हे तुमचं ताट आहे, आपण घ्या ना ते आपण खमंग खमंग स्वादिष्ट भोजन करायला या तुम्ही सुद्धा। एवढं खाल्लं फोटोची खरं बोलत जाऊ ना चिरंजीवन, आज का सुट्टी तुम्हाला? आज सुट्टी काढली की तुम्ही आणि कधी सुट्टी काढणार नाही मला माहित आहे। गुरु नानक जयंती त्रिपुरारी पौर्णिमा आहे आज, त्यामुळे सुट्टी आहे सरकारी। खालो मजे लेलो आणि आरामात खा, आज काय घाई नाहीये। आणि आवरा टपलू मामा आवरा। मित्रांनो हे बघा, आईची सर्व भांडी घासून झालेली आहे आणि आई आता झोपणार आहे। आणि आता मी आहे ना कपड्यांच्या घडी घालणार आहे एकदम। 3 दिवसाचे कपडे इथंच आहे, 4था तिथे ती पण येणार। किती मेकअप किती मेकअप। त्याच्यात बद्दल ते 500 रुपये अरे बाबा 3.5 काजळ लावता येत नाही मला, त्या डोळ्यात इन्फेक्शन झाल्यामुळे। नको लावू नाही लावत नाही काजळ, पण तुम्ही त्यात 500 रुपये काय होतं ते लायनर लायनर होतं।
ते थोडंसं लावलं. मग मला काजळवाला खूप आवडतं, पण लावू शकत नाही असं आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या नवीन घरी झाडांना पाणी घालायला कोंडजींनी. आणि आमचे कोकणात चाललेले आहेत. ऐकू येत नाही काय म्हणतात. दादूचं आणि फोंडजींचं काहीतरी चाललेलं आहे पैशावरून. रिकामा जाणार का तुम्ही, पिशवी घ्या. तर आम्ही निघालो आहोत आमच्या नवीन घरी आणि इथे पाण्याची बाटली भरलेली आहे आणि याच्यामध्ये तूप आणि वाती घेतलेल्या आहेत. तर ह्या गोलवाल्या वाती आहेत, तर ह्या पण आमच्या बरोबर घेतो आहे आम्ही, कारण आता जायलाच वेळ झालेला आहे आणि यायला पण उशीर होईल. म्हणलं तर मंदिरात जायचं होतं तर येत्या वेळेसच जाता येईल. आणि आज देवदीपावली आहे, म्हणलं मंदिरात 5-6 दिवे आपण तुपाचे लावूया. शक्य होईल तेवढे आपण दिवे लावायचे मंदिरामध्ये. तर मी 5-6 वाती घेतलेल्या आहेत आणि पंत्या पण ठेवलेल्या आहेत माझ्याबरोबर. तर येत्या वेळेस आम्ही मंदिरातून येतो. आता घरामध्ये मणा आहे, तो पण जाणार थोड्या वेळाने बाहेर. दादू गेला आहे कोकणामध्ये फिरायला. बघा चावी विसरला होता ना फोंडजी, लीची चावी. चलो, तर बाहेर मी आत्ताच दिवे ठेवलेले आहेत. या इथे एक दिवा ठेवलेला आहे, जशी दिव्याला डिझाईन आहे तसाच प्रकाश पडलेला आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या नवीन घरी. जी कुलूप उघडतायत. झाडांकडे बघते, कारण अंधार पडल्यानंतर इकडं येता नाही येणार. तर झाडं सुद्धा छान आलेली आहेत. वा वा, शेवग्या झाड खूप उंच गेलेलं आहे. तरी आम्ही मागच्या वेळेस शेंडा तोडलेला, कारण जास्त वरती गेल्यानंतर शेंगा काढता नाही येणार म्हणून तोडलेला. तर पपया पण आलेल्या आहेत. पपया पिकतात की नाही काय माहिती. याच्या खूप साऱ्या पपया आलेल्या आहेत. म्हणजे तिकडे जाऊया. तर ह्या झाडाला पण खूप पपया आलेल्या आहेत. ह्या पिकतील असं वाटतंय पपया. मागच्या वेळेस काढून घेऊन गेलेलं, पिकलीच नाही, शेवटी टाकून दिली कच्चीच. तर त्यातले 1-2 काढते. तुटती का नाही, अरे ही दुसरीच तुटली पपई, खाल्ली होते. ही तोडलेली आहे पपई. छान. एवढ्या पपया घरी घेऊन जाणार आहे आम्ही. चला आता झाडांना अगोदर पाणी घालते, नंतर झाडू मारते. आता झाडू मारून घेते. या इथं मी चहा बनवलेला आहे आणि हा चहा गुळाचा आहे आणि हे दूध पण आहे गरम करून ठेवलेलं आहे. हे दूध पावडरचं आहे. आणि आता कपामध्ये चहा सोडते. चला तर गॅस बंद करते. हा कुठली, त्याला सांगितलं होतं मी लाव म्हणून, लावले असणार आहे. 10 मिनिटात बसणार की आता निघल्या. चला 10 सेकंद थांबायचं फक्त आणि मग याच्यामध्ये दूध ओतायचं. कॅमेऱ्यासमोर वाफ यायला लागली, थोडंसं मागं धरला म्हणून फोन. चला आता दूध ओतो याच्यामध्ये. खूप चहा झाला फोंडजी. अरे काटोकाट कप भरला. तर घ्या, हे घ्या तुमच्यासाठी गुळाचा हा चहा स्पेशल. धन्यवाद. तर तेवढी भांडी धुवावं लागणार मला चहाची. आणि आता हा चहा मी घेते, बघूया कसा झाला. वा वा वा. तर आता आमचं इकडचं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही आता घराकडे चाललेलो आहोत. जाता जाता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. इथं जवळच बालाजीचं मंदिर आहे. तर तिथं दिवे लावून आणि दर्शन करून आम्ही घराकडे निघणार आहोत. त्यावेळेस मी स्वेटर आणि जर्किन काहीच नाही आणलं आणि इकडं खूप थंडी आहे. खोबरेल तेलाची बाटली आणि हे खाण्याचं खोबरेल तेल आहे. बघा कसं आळलेलं आहे. तर आत्ताच एवढी थंडी आहे इथं. अजून तर थंडीला सुरुवात व्हायची आहे. नंतर काय हाल होणार आहेत काय माहीत. असं फरशीवर पाय सुद्धा ठेवू देत नाही, तेवढं गार आहे इकडे. तर आता घराकडे निघतो आम्ही. तर इकडचं वातावरण काहीच असं आहे, सगळं शांत शांत इकडं. भिंतीवर ठेवले 2 दिवे खूप छान दिसतात बघा. मंद प्रकाश एकदम दिव्याचा बघा, असे दिसतात ते अंधारामध्ये.
आणि हे दरवाजा समोरचे 2 दिवे. आंटी सुंदर मंदिर आहे तिरुपती बालाजीचं. तर बालाजीचं दर्शन तुम्ही इथून घ्या. खूप सुंदर मूर्ती आहे. गोविंद गोविंद गोविंद. तर मंदिर परिसर पण खूप सुंदर आहे. इथे आम्ही दीप प्रज्वलित केलेले आहेत. 5 दिवे इथं प्रज्वलित केलेले आहेत आणि माचीस इथं सोडली मी. दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. आता आम्ही घरी निघतोय. तर या इथं खूप सुंदर दुकान आहे. बांबू पासून बनवलेल्या वस्तू आहेत सुंदर सुंदर. आणि मी एक वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हे छोटंसं सूप. तर हे सूप मला खूप आवडलं छोटंसं आणि याला अजिबात छिद्र वगैरे नाहीयेत. गुस्सा मत करो. हाँ जी. आओ तुटेल तुटेल. राहू दे हातात. अरे बापरे, काय काय आणलं आहे एवढं? सगळं भाजी आणली आणि सगळ्यात मला आवडलं काय आहे? अच्छा हे सुपली. हे छोटंसं सूप सूप सूप. पप्पा मला म्हणते की हे कशाला घेतेस, एका दिवसाची डाळ किंवा तांदूळाची पण पाकडू शकतो आपण. छान आहे, मला खूप आवडलं. आणि मेन म्हणजे याच्यात मध्ये असे छिद्र नाहीये, जेणेकरून तांदूळ किंवा डाळ याच्यामध्ये अडकणार नाही. छान पकडता येईल आणि नीट करता येईल. छान वाटलं मला, मग मी हे घेऊन आले. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गेलो होतो आणि तिकडनं मी उकडीचे मोदक आणि मँगोवाला लड्डू ते आणलं होतं. हां, आणि ते म्हणजे हे देवासाठी. हां, कसं आहे?